अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करा, महसूल मंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. अवैध मुरुम उपसा करणाऱ्यांची आता खैर नाही, आमदार राजू खरेंच्या पाठपुराव्याला मोठं यश. आमदार राजू खरे यांचा दणका, अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईचे आदेश. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजू खरे यांनी उपस्थित केलेल्या अवैध मुरुम उत्खननाच्या प्रश्नांची राज्य शासनानं अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. या संदर्भात महसूल मंत्री श्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या दालनात आज एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अवैध उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश नामदार मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. बैठकीतील महत्वाचे मुद्दे. या बैठकीला आमदार राजू खरे यांच्यासह महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव, संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. महसूल हानी, अवैध उत्खननामुळे शासनाच्या तिजोरीवर पडणारा दरोडा आणि बुडणारा कोट्यावधींचा महसूल, पर्यावरणाचा ऱ्हास, डोंगराच्या आणि जमिनींचं विनापरवाना सपाटीकरण केल्यामुळे निसर्गाचं होणारं नुकसान, स्थानिकांचे प्रश्न, अवजड वाहतुकीमुळे खराब झालेले रस्ते आणि धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम. आमदार राजू खरे यांची परखड भूमिका. आमदार राजू खरे यांनी या बैठकीत प्रशासकीय सुस्तपणावर बोट ठेवत आपलं मत मांडलं. ते म्हणाले की अवैध मुरुम उपशामुळे केवळ पर्यावरणाची हानी होत नाही, तर स्थानिक नागरिकांचे जगण्याचा प्रश्न गंभीर झालाय. अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालणारी यंत्रणेवर कारवाई होणं आवश्यक आहे. मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. आमदारांच्या मागणीची दखल घेत महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला कडक पावलं उचलण्याचे आदेश दिले. केवळ दंड आकारून न थांबता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करणं, प्रसंगी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जनतेच्या हितासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. अन्यायाविरुद्धचा हा लढा सुरूच राहील आणि अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसण्यापर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं वक्तव्य आमदार राजू खरे यांनी केलं.